3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेला गुढीपाडवा हा अवघ्या 4 ते 5 दिवसांवर आलाय। गुढीपाडव्याला भारतीय संस्कृतीत मोठं महत्त्व असून विविध आख्यायिका या सणामाग आहेत। अनेक चांगल्या कामांचा शुभारंभ आणि खरेदी या शुभमुहूर्ताचा योग साधून केली जाते। घरोघरी गुढी उभारून मनोभावे पूजन केलं जातं। दरम्यान गुढीपाडवा म्हटलं की साखरेचे हार लगेचच डोळ्यासमोर येतात। गुढीपाडव्याला साखरेच्या हारांना अनन्यसाधारण महत्त्व असून पाडव्यानिमित्त सध्या शहरात साखरेचे हार बनवण्याच्या कामाला मोठा वेग आलाय। सोलापुरातील भट्ट्यांमध्ये हार बनवण्यात कारागीर मोठ्या प्रमाणात व्यस्त आहेत। सध्या दिवसागणिक तापमानाचा पारा वाढत असताना आणि वाढत्या उष्णतेनं अंगाची काहिली होत असताना अशा असह्य उकाड्यात आणि तप्त वातावरणातही भट्टीत धगधगणाऱ्या ज्वालांसमोर बसून कारागीर साखरेचे हार बनवण्यात मग्न दिसत आहेत। खरं तर अशा कडक उन्हाळ्यात हे काम करणं आव्हानात्मकच असतं, पण त्याची पर्वा न करता साखरेचे हार त्यातील गोडवा वाढवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्नच हे कारागीर करतात। साखर, पाणी, हायडूस पावडर, लिंबू आदींचा वापर करून साखरेचे हार बनवण्यात येतात। वर सहज सोपी वाटणारी हारांची ही प्रक्रिया तशी आव्हानात्मकच असते। सोलापुरात साधारणपणे 15 भट्ट्यांमधून साखरेचे हार तयार केले जातात। दरम्यान 15 मिनिटांमध्ये ही सर्व प्रक्रिया पार पडते। हार बनवताना निश्चितच योग्य ती काळजीही घ्यावी लागते। 7 ते 8 जण या सर्व प्रक्रियेत सहभागी असतात। सर्वच गोष्टींचं योग्य ते प्रमाण ठेवूनच हारांची निर्मिती करण्यात येते, अशी माहिती कारागीर संदीप बामणे यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना दिली। हाराची बत्ताशी साखरपुट्याने तिळगुळ करतो। ह्याच्यामध्ये लिंबूचं पाणी वापरले जाते, ॲड्रेस वापरलं जाते। साखर वाढल्यामुळे ह्या बारीनं 7,000च्या पूर्ण भाव चालू आहे हाराचा, आणि पगार बी वाढलेला आहे, त्याच्यामुळं मजुरी बी वाढलेली आहे, त्याच्यामुळे हे झालेलं आहे। याची प्रक्रिया काय? ह्याची म्हणजे आता कसं माहिती आहे का, ॲड्रेस खट्टा त्याच्यामधनं हे होतं। साखरचा रेट भाव वाढल्यामुळं इकडं भाव वाढलेला असतो। त्यामध्ये खट्टा, ॲड्रेस, पाणी, चुरा हे टाकता जाते, दुसरं काय नाही। त्यानंतर परत मग हे माल वाळतो, मग गिऱ्हाईकाला एकरीला जातो। पहिला गरम केलं जातं? हां, पाक पहिल्यांदा साखर वेगळी होती, मग पाक होऊन मग परत शिजती, चाचणी आली की उतरावी। साधारणपणे महाशिवरात्री झाल्यानंतर प्रत्यक्षात साखरेचे हार बनवण्यास प्रारंभ होतो। इथल्या हारांना सोलापूर जिल्ह्यासह कर्नाटक राज्यातून मोठी मागणी असून आधी बाहेरील ऑर्डर पूर्ण करण्यावर भर दिला जातो। यंदा साखरेच्या दरात आणि मजुरीत चांगलीच वाढ झाली आहे। शिवाय नेहमीपेक्षा यंदा भट्ट्या देखील कमी सुरू आहेत। मागणी चांगली असून मागील वर्षांपेक्षा हारांच्या दरात यंदा क्विंटल माग 1,500 ते 2,000ची वाढ झाल्याची माहिती उमा सिद्धे यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना दिली। साखरेच्या दराबरोबरच मजुरीतही वाढ झाल्यानं यंदाही भाव वाढ झाल्याचं त्यांनी सांगितलं। गेल्या वर्षी मागणी कमी होती, भट्टे जास्त भरपूर होत्या, यावर्षी भट्ट्या कमी आहेत, त्याच्यामुळे मागणी वाढलेली आहे। आणि आता सध्याला भाव रेट वाढलेले आहेत। गेल्या वर्षी 6,000 भाव चालू होता, यावर्षी 8,000 भाव चालू आहेत। रेट म्हणजे भट्ट्या कमी असल्यामुळं किंवा आणि साखर भाव वाढल्यामुळं आणि साखरेचे रेट वाढल्यामुळं कामदार पगार पण वाढलेले आहेत, त्याच्यामुळे भाव रेट वाढलेले आहेत। क्विंटलच्या मागं असं 6,500 म्हणजे 1,500-2,000 रुपये भाव वाढलेले आहेत। साखरेच मागणीवर प्रमाण म्हणजे माल कमी निघतो, त्याच्यामुळे परिणाम होतो। मागणी आहे, मागणी आहे, पण माल शिल्लक नाही आहे। आमचं हे पूर्वी 30 वर्ष झालेत आता। गुढीपाडव्याची तयारी किती दिवसापासून?
2 महिन्यापासून तयारी केली जाते. 2 महिन्यापासून कामदारांची तयारी 6 महिन्यापासून 6 महिने. भाववाढीच्या पार्श्वभूमीवर साखरेच्या हारांचा गोडवा हा यंदा तसा कमीच जाणवणार असून गुढीपाडव्याला हात आखडता घेतच हारांची खरेदी करावी लागणार आहे. बाजारपेठेत सर्वत्र साखरेचे हार विक्रीस उपलब्ध झाले असून गुढीपाडव्याच्या आदल्या दिवसापर्यंत हार बनवण्याचं काम सुरू राहणार आहे.